मॉर्निंग चिल्ड्रन, आपण आपल्या नेक्स्ट चॅप्टरकडे जातोय. 7वीचा 10वा चॅप्टर, 10th लेसन, बँक अँड सिम्पल इंटरेस्ट. बँकेबद्दल तुम्हाला माहिती आहे. बँक म्हणजे काय? तर बँक ही गव्हर्नमेंटची इन्स्टिट्यूशन आहे. गव्हर्नमेंटची एक शाखा आहे जी पैशांसोबत डील करते. या बँकेमध्ये आपण पैसे काढू शकतो किंवा पैसे टाकू शकतो. पण असं नाही आहे की तुम्ही गेलात आणि पैसे मागितले तर बँकेने दिले. त्या बँकेमध्ये तुम्हाला अकाउंट उघडावं लागतं. अकाउंट उघडल्यानंतर तुमची पूर्ण इन्फॉर्मेशन ते घेतात. तुमचं आधार कार्ड घेतात, तुमचं लायसन्स घेतात, त्याच्यानंतर विजेचं बिल असेल, तुमचा घराचा पत्ता आणि साक्षीदार म्हणजे त्या बँकेत ज्याचं आधीपासून खातं आहे, अशा सगळ्या आणि त्यांचा फॉर्म तो पूर्ण फिलअप करून दिला की तुमचं अकाउंट तिथे उघडलं जातं. या अकाउंटचे वेगवेगळे प्रकार आहेत. जसं सेविंग अकाउंट असतं, त्याच्यानंतर करंट अकाउंट असतं, त्याच्यानंतर जॉईंट अकाउंट असतं जे एकापेक्षा जास्त, 1 आणि 2, 3 करू शकतो. सेविंग अकाउंट आपण पर्सनल याच्यासाठी करत असतो. करंट अकाउंट बिझनेससाठी असतं, ज्याचा बिझनेस असतो त्याच्यासाठी. त्याचे प्रत्येकाचे नियम वेगवेगळे आहेत की किती पैसे तुम्ही दिवसाला टाकू शकता, किती काढू शकता, है ना. जॉईंट अकाउंट म्हणजे आईबाबांचं अकाउंट असतं किंवा तुमचंसुद्धा शाळेत वडिलांबरोबर जॉईंट अकाउंट तुम्ही काढलेलं असेल. अकाउंट काढल्यानंतर तुम्हाला ATM कार्ड देतात, डेबिट कार्ड देतात, त्याच्यानंतर क्रेडिट कार्ड देतात. हे सगळ्या गोष्टी तुम्ही कुठेतरी ऐकलेल्या आहेत, वाचलेल्या आहेत. हे सगळं बँकेशी रिलेटेड आहे. या चॅप्टरमध्ये आपण बँक कशी काम करते, आपण ठेवलेला पैसा किंवा आपण उधार घेतलेला पैसा याच्यावर आपल्याकडून कसं व्याज घेते, हे सगळं आपण या चॅप्टरमध्ये शिकणार आहे. म्हणून आपल्या चॅप्टरचं नाव आहे बँक अँड सिम्पल इंटरेस्ट. ठीक आहे. आता शिकण्याआधी मी तुम्हाला काही टर्म्स सांगतो. ह्या टर्म्स तुम्हाला माहिती असणं खूप आवश्यक आहे. समजा एक सूरज नावाचा मुलगा आहे. त्यांनी बँकेकडून ₹10,000 उधार घेतले, है ना. ही बॉरोड ₹10,000 फ्रॉम द बँक. आता हे पैसे देत असताना बँक विचारते की तुम्हाला किती वर्षांसाठी पाहिजे. मग सपोज सूरज हॅज बॉरोड ₹10,000 फॉर 3 years. त्यांनी 3 वर्षासाठी घेतले. पण बँक काही अशीच पैसे देत नाही. ती म्हणते की मी तुम्हाला इतके पैसे दिले तर मला त्याच्या बदल्यात एवढे पैसे परत पाहिजेत. त्याला म्हणतात इंटरेस्ट. आणि तो असतो % पर ॲनमच्या, म्हणजे प्रत्येक वर्षाच्या यांनी पर्सेंटेजच्या हिशोबानुसार असतो. त्याला म्हणतात % पर ॲनम. ॲट द रेट, त्याला म्हणतात रेट, ॲट द रेट 5 PCPA. बरोबर आहे. आता याच्यात महत्त्वाच्या काय गोष्टी आहेत. त्यांनी किती पैसे बॉरो केले म्हणजे उधार घेणे, व्याजाने घेणे. ₹10,000. तर हे ₹10,000 काय आहेत? याला म्हणतात प्रिन्सिपल. काय म्हणतात? प्रिन्सिपल. त्याला आपण शॉर्टमध्ये म्हणू P. किती वर्षासाठी घेतले? 3 years. म्हणजे हा काय झाला? पिरियड. पिरियड म्हणजे वेळ. त्याला म्हणतात T. आणि काय रेटनी घेतले? ॲट द रेट, त्याला म्हणतात 5 PCPA, % पर ॲनम. याला म्हणू आपण R. म्हणजे PTR ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. P म्हणजे प्रिन्सिपल. मग ते आपण बँकेतून घेतलेले असतील किंवा बँकेला दिलेले असतील. आपल्या जवळचे पैसे बँकेला दिले तर बँक आपल्याला इंटरेस्ट देते. आणि आपण बँकेकडून पैसे उधार घेतले तर आपल्याला त्याला इंटरेस्ट द्यावा लागतो. फरक एवढाच आहे. ठीक आहे. म्हणजे प्रिन्सिपल, जे पैसे आपण घेतो किंवा देतो त्याला प्रिन्सिपल म्हणायचं. किती वर्षांसाठी देतो किंवा घेतो त्याला म्हणायचं पिरियड, T. टेन्युअर, टेन्युअर म्हणजे पिरियड. रेट म्हणजे काय रेटनी. आता रेट म्हणजे मी तुम्हाला समजून सांगतो कसा असतो. समजा ₹100 मी घेतलेले आहेत एका वर्षासाठी आणि त्याचा रेट आहे 10%. 10%चा अर्थ असतो 10/100. 10/100 म्हणजे 10%. म्हणजे प्रत्येक ₹100 मागे मला ₹10 द्यावे लागतील बँकेला. मी किती रुपये घेतले? ₹100. किती वर्षासाठी घेतले? फॉर एक्झाम्पल 3 yearsसाठी घेतले. तर पहिल्या वर्षी माझ्यावर किती व्याज होईल? हे 1st year आहे, हे 3rd year आहे, 2nd year आहे आणि हे 3rd year आहे. पहिल्या वर्षी काय होईल? घेतलेले ₹100
आणि त्याच्यावर रेट 10%, म्हणजे प्रत्येक 100वर 10 रुपये, म्हणजे या 100वर किती होतील 10 रुपये, म्हणजे 100 + 10 रुपीज किती झाले 110 रुपीज. पहिल्या वर्षी माझ्यावर बँकेचे 110 रुपीज झाले. दुसऱ्या वर्षी हे प्रिन्सिपल सेम राहणार आहे 100 रुपीज. त्याच्यावर आता या वर्षाचे 10 रुपीज आणि या वर्षाचे 10 रुपीज म्हणजे 20 रुपीज, म्हणजे 120 रुपीज. 3 इयर्स नंतर काय होईल आहे, मी किती रुपये घेतले होते 100 रुपीज, आणि 3 वर्ष झाले माझ्याकडे त्यांचे पैसे, म्हणून 10 रुपीज + 10 रुपीज + 10 रुपीज म्हणजे 30 रुपीज, म्हणजे 130. म्हणजे आफ्टर 3 इयर्स मला बँकेला किती रुपीज द्यायचे आहेत 130 रुपीज द्यायचे. म्हणजे हे 30 रुपीज काय झालं, हा झाला इंटरेस्ट. म्हणजे आपण त्यांचे पैसे वापरले, त्या पैशांचा वापर केल्यामुळे आपल्याला जे द्यावे लागले त्यांना पैसे वरचे, त्याला म्हणायचं इंटरेस्ट. म्हणजे याच्यातले जे या 130 मधले 100 रुपीज काय आहेत प्रिन्सिपल जे मी घेतलेलं आहे, आणि हे जे 30 रुपीज आहेत ते काय आहेत, त्याला म्हणायचं सिम्पल इंटरेस्ट. म्हणजे प्रिन्सिपल प्लस सिम्पल इंटरेस्ट हा जो काही आकडा आपल्याला परत करायचा याला म्हणायचं अमाऊंट. एवढं अमाऊंट मी त्याला परत केलं. म्हणजे बघा प्रिन्सिपल काय आहे 100 रुपीज, त्याच्यावरचा सिम्पल इंटरेस्ट त्याला म्हणतात SI सिम्पल इंटरेस्ट. या दोघांचं मिळून काय होतं अमाऊंट होतं AMT. म्हणजे P 100 रुपीज, 3 वर्षाचे 30 रुपीज, आणि त्यांची प्लस केली तर 130 रुपीज काय झालं अमाऊंट झालं. लक्षात आलं. तर हे जे अमाऊंट कॅल्क्युलेट करणं किंवा सिम्पल इंटरेस्ट कॅल्क्युलेट करण्यासाठी एक सिम्पल सूत्र आहे, त्याला म्हणतात सिम्पल इंटरेस्ट. मग ते कसं करतात, सिम्पल इंटरेस्टचं काय सूत्र आहे, काय फॉर्म्युला आहे, याला शॉर्टमध्ये म्हणायचं S I सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल कळलं आहे तुम्हाला, इंटू T म्हणजे टेन्युअर पिरियड, इंटू R म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट, डिवायडेड बाय 100. हे सूत्र जर तुम्हाला माहिती असलं तर तुम्हाला सिम्पल इंटरेस्ट कॅल्क्युलेट करता येईल. कळतं आहे का मी काय म्हणतो आहे. आपण एक गणित करून बघू. प्रॅक्टिस सेट 40मध्ये पहिलं गणित आहे. पहिले तर गणित वाचायचं आणि त्याच्यात काय काय दिलं आहे हे काढायचं. बघा पहिलं गणित पेज नंबर 73वर. इफ रिहाना डिपॉझिट्स 1500 रुपीज इन द स्कूल फंड. एका शाळेच्या फंडसाठी तिने काय केलं 1500 रुपीज डिपॉझिट केले बँकेत. हिने दिलेत बरं का, हिने घेतले नाही आहेत, हिने दिलेत. म्हणजे मग प्रिन्सिपल किती झालं ₹1500. गणित असं नीट वाचत गेलात ना तर तुम्हाला एक एक गोष्ट कळेल की त्यात काय दिलं आहे, आणि काय दिलं आहे कळलं की काय विचारलं हे कळतं. ठीक आहे. इफ रिहाना डिपॉझिट्स 1500 रुपीज इन द स्कूल फंड ॲट 9 PCPA. मग हे 9 PCPA काय असेल, येस इट इज रेट. 9 PCPA रेटच्या समोर जनरली PCPA लिहिलेलं असतं. ठीक आहे. फॉर 2 इयर्स म्हणजे काय दिलं आहे तिसरं टेन्युअर म्हणजे पिरियड दिला आहे. पिरियड किती दिला आहे 3 इयर्स. 3 वर्षासाठी तिने 1500 रुपये डिपॉझिट केले 9% पर ॲनमच्या हिशोबाने. व्हॉट इज द टोटल अमाऊंट शी विल गेट. तिला किती अमाऊंट मिळेल. आता बघा त्यांनी सिम्पल इंटरेस्ट विचारला का नाही, त्यांनी विचारलं अमाऊंट. आणि तुम्हाला माहिती आहे अमाऊंट म्हणजे काय, अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस सिम्पल इंटरेस्ट. आपल्याला प्रिन्सिपल माहिती आहे, पण जर आपण सिम्पल इंटरेस्ट कॅल्क्युलेट केला तर आपल्याला अमाऊंट काढता येईल की नाही. म्हणून आधी काय कॅल्क्युलेट करायचं सिम्पल इंटरेस्ट. सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, अमाऊंट इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ह्या दोन गोष्टी काढायच्या आहेत. दिस इज द गिवन डेटा, दिस इज द आस्क्ड डेटा. म्हणजे आपल्याला विचारलं आहे, दिलेली माहिती, विचारलेली माहिती. मग आता सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू P इंटू T इंटू R अपॉन 100. प्रिन्सिपल किती आहे 1500. टेन्युअर किती आहे 3 इयर्स. रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे 9 अपॉन 100. हा फॉर्म्युल्यामध्ये आपण सगळ्या वस्तू तिथल्या तिथे टाकल्या. आता याच्यातलं काय काय कट होतं ते बघायचं. हे 2 0 गेले, हे 2 0 गेले, खाली काय उरलं फक्त 1 राहिलं. वर काय उरलं आहे 15 इंटू 3 इंटू 9
त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं. 15 3 जा 45 इंटू 9, 45 इंटू 9, 9 5 जा 45, 4 उरले, 9 4 जा 36, 36 आणि 4 40 रुपीज. 405 रुपीज त्याला काय मिळालं? सिम्पल इंटरेस्ट मिळाला. कळत आहे का? सिम्पल इंटरेस्ट किती मिळाला तिला 3 वर्षासाठी? 405. पण आपल्याला काय सिम्पल इंटरेस्ट आपण काढला, आता आपल्याला काढायचा अमाऊंट. मग अमाऊंट इज इक्वल टू वॉट? प्रिन्सिपल प्लस सिम्पल इंटरेस्ट. प्रिन्सिपल किती आहे? 1500 आणि हे किती आला आहे सिम्पल इंटरेस्ट? 405. म्हणजे ॲट द एंड ऑफ 3 years रिहाना विल गेट 1905 रुपीज. 1905 रुपीज हे काय येलं तिला? अमाऊंट शी विल गेट आफ्टर 3 years. गॉट इट? तर या फॉर्म्युल्यावरून सिम्पल इंटरेस्ट तुम्हाला कॅल्क्युलेट करता येईल. सिम्पल इंटरेस्ट कॅल्क्युलेट केल्यानंतर तुम्हाला अमाऊंट कॅल्क्युलेट करता येतं. याच्या पुढचे अजून 1-2 गणितं मी तुम्हाला पुढच्या पिरियडमध्ये शिकवेल. तोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस सेट 40 सॉल्व करायचा प्रयत्न करा. ठीक आहे?